Hello, dear students. Welcome you once again in this online practical series of business communication using computers. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 15 हे पाहणार आहोत आणि हे प्रॅक्टिकल रिलेटेड आहे कम्युनिकेशन बॅरियर्स. या आधीच्या एका प्रॅक्टिकलमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन्स हे पाहिले होते. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशनसाठी जे आपण प्रिन्सिपल्स फॉलो केले होते त्यानंतरही काही वेळेस अडचण येते की आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्हली होत नाही, समोरच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलं जात नाही. त्याचाच पुढचा भाग आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये पाहायचा आहे, तो म्हणजे कम्युनिकेशन बॅरियर्स. तर कम्युनिकेशन करताना कुठले बॅरियर्स येत असतात, अडचणी येत असतात, हे आपल्याला या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि ते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व कसे करता येईल यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर हे कुठल्या प्रकारचे बॅरियर्स आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. जर हे बॅरियर्स आपण ओव्हरकम करायचा प्रयत्न केला तर आपलं कम्युनिकेशन हे पुन्हा जास्तीत जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतं. तर त्यातलं पहिलं आपल्याला बॅरियर बघायचं आहे एक्सटर्नल बॅरियर्स ऑर मेकॅनिकल बॅरियर्स. हे बॅरियर्स आहेत, एक तर एक्सटर्नल आहेत, बाह्य स्वरूपाचे आहेत, किंवा मेकॅनिकल आहेत. कुठल्या तरी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स जे काय आपण कम्युनिकेशनसाठी वापरतोय त्याच्याशी रिलेटेड आहेत. मग आता हे बॅरियर्स कुठल्या प्रकारचे असतील ते आपण बघूयात. पहिलं बघूयात एक्सटर्नल आणि मग बघूयात मेकॅनिकल. एक्सटर्नल म्हणजे बाह्य स्वरूपाचे. तर या दोन्ही प्रकारच्या बॅरियर्सवरती सेंडर किंवा रिसिव्हरचं कंट्रोल असू शकत नाही किंवा इट इज बियॉन्ड देअर कंट्रोल असं आपल्याला म्हणता येईल. जसं एक्सटर्नल बॅरियरचं आपण बघूयात, एक्झाम्पल्स इथे पाहता येईल आपल्याला. बँगिंग ऑफ द डोअर आहे किंवा ट्रॅफिक नॉईज आहे किंवा आपण कम्युनिकेशन करतो आहे सायमल्टेनियसली आपल्या बाजूला अदर कन्व्हर्सेशन चालू आहे किंवा आपण कुणाशी तरी बोलतो आहे तेवढ्या वेळात फोनवरती म्हणा किंवा मोबाईलवरती म्हणा एखादी रिंग वाजती आहे आणि त्यामुळे आपलं समोरच्या व्यक्तीशी जे काय फेस टू फेस कम्युनिकेशन चालू आहे ते कुठेतरी डिस्टर्ब होतं. तर हे जे कम्युनिकेशन चालू असताना जे काही डिस्टर्बन्स येत आहेत त्यांना आपल्याला एक्सटर्नल कम्युनिकेशन असं म्हणता येतं. दुसरं आपल्याला बघायचं आहे मेकॅनिकल बॅरियर्स. तर हे बॅरियर्स काय आहेत, तर जे काय आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतोय कम्युनिकेशनसाठी, समजा फोनवरती कोणाशी तरी आपण बोलतोय, तर ते इन्स्ट्रुमेंट आहे ते डिफेक्टिव्ह आहे, चांगलं काम करत नाही आहे, किंवा आपण फोनवरती बोलतोय आणि मध्येच रेंज कमी होते किंवा राहत नाही, किंवा आपण काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट वापरतो जे इलेक्ट्रिसिटीवरती वर्क करतं आहे आणि तेवढ्यात इलेक्ट्रिसिटी फेल्युअर होती आहे, तर आपलं जे काय काम चालू आहे ते एकदम इंटरप्ट होऊन जातं. याप्रमाणे किंवा आपण बोलतो आहे कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी आपण माईकचा वापर करतो आहे, माईक आहे म्हणजे तिथे लाऊडस्पीकर असणार आहे आणि त्या लाऊडस्पीकरमधून खरखर खरखर असा आवाज येतो आहे, म्हणजे ते प्रॉपरली वर्क करत नाही आहे. तर असे जे डिफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो कम्युनिकेशनच्या दरम्यान, तर त्याच्याशी रिलेटेड असणारे बॅरियर्स म्हणजे मेकॅनिकल बॅरियर्स. तर या प्रकारे आपल्याला दोन प्रकारचे बॅरियर्स या पहिल्या सेक्शनमध्ये पाहता येतील, एक्सटर्नल बॅरियर्स आणि मेकॅनिकल बॅरियर्स. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फिजिकल बॅरियर्स. फिजिकल दॅट इज रिलेटेड टू आवर बॉडी. मग ते आयदर सेंडरशी रिलेटेड असतील किंवा रिसिव्हरशी रिलेटेड असतील, पण ते ह्युमन बॉडीशी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला पाहता येईल की स्लीपलेसनेस आहे, इल हेल्थ आहे, खूप झोप येते आहे किंवा तब्येत आपली बरोबर नाही आहे, आजारी आहोत आपण, किंवा ट्रॅफिक नॉईज आहे जे आपल्याला त्रास देतं आहे, लाऊड म्युझिक आहे या प्रकारे, किंवा खूप ह्युमिडिटी आहे, पुअर व्हेंटिलेशन आहे, यासारखे जे आपल्या बॉडीवरती इफेक्ट करणारे घटक आहेत ते जर इफेक्ट करत असतील तर या इफेक्टमुळे आपण प्रॉपर कन्व्हर्सेशन करू शकत नाहीत. मग हे जे बॅरियर्स आहेत एक तर सेंडरशी रिलेटेड असतात किंवा मग रिसिव्हरशी रिलेटेड असतात. मग आपण हे सेंडरशी रिलेटेड आणि रिसिव्हरशी रिलेटेड काय बॅरियर्स आहेत ते पाहू शकतो आपण.
सेंडरशी रिलेटेड बॅरियर्स आपल्याला पाहता येईल. समजा सेंडरची जी लँग्वेज आहे ती प्रॉपर लँग्वेज नाही आहे. जे समोरचा मराठी समजतोय पण आपण त्याच्याशी उर्दू तामिळी या भाषेमध्ये बोलतोय, किंवा अननेसेसरी डिटेल्स तो प्रोव्हाइड करतोय सेंडर, किंवा त्याची जे काय कंपोजिशन करावं लागतं सेंटेन्स ते प्रॉपरली कंपोजिशन करत नाही आहे, किंवा वर्ड्सची अरेंजमेंट प्रॉपरली केली जात नाही आहे, किंवा टू मच इन्फॉर्मेशन तो प्रोव्हाइड करतो आहे, किंवा त्याची जी सेंटेन्स डिझाईन करण्याची कला आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे, किंवा जर रिटर्न मटेरियल असेल तर ते प्रॉपरली अरेंजमेंट केलेलं नाही आहे. तर असे काही प्रॉब्लेम्स असतात जे सेंडर्सशी रिलेटेड असतात. काही प्रॉब्लेम्स जे असतात ते रिसिव्हर्सशी रिलेटेड असतात. रिसिव्हरशी रिलेटेड काय प्रॉब्लेम्स असतात ते आपण बघूयात. रिसिव्हर मे बी इनअटेंटिव्ह, रिसिव्हरचंच लक्ष नाही आहे तर सेंडर कितीही चांगल्या प्रकारे समजून सांगायचा प्रयत्न करत असेल तर ते रिसिव्हरला कळणार नाही आहे, किंवा त्याची लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ही जर तितकी नाही आहे तरी ते सेंडर जे काय सांगतोय ते रिसिव्हरला कळणार नाही आहे, किंवा पुअर बॅकग्राऊंड आहे, ज्याविषयी चर्चा चालू आहे त्या विषयाचं रिसिव्हरला पुरेसं बॅकग्राऊंड नाही आहे, ज्ञान नाही आहे, तरी त्याला ते समजण्यास कठीण जाईल, किंवा कन्फ्युजन होईल इन थेरॉटिकल नॉलेज, म्हणजे थेरॉटिकल नॉलेजच त्या व्यक्तीला नाही आहे आणि अशा वेळेस आपण त्याला प्रॅक्टिकल नॉलेज आपण सांगायचा प्रयत्न करतोय तरी ते रिसिव्हरला फुल्ली अंडरस्टूड होणार नाही. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण फिजिकल बॅरियर्स या कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट करता येतील आपल्याला, किंवा सांगता येतील. त्यानंतर आपल्याला बॅरियर्स बघायचं आहे सायकॉलॉजिकल, जसं आपण वर्ड वापरतो आहे सायकॉलॉजी, आणि हे नक्कीच ह्युमन सायकॉलॉजीशी रिलेटेड असणारे बॅरियर्स आहेत, विशेषतः जे ह्युमन ब्रेन किंवा ह्युमन माइंडशी रिलेटेड असतात. मग ह्युमन माइंड आणि ह्युमन ब्रेनशी काय रिलेटेड असतात की एखाद्या व्यक्तीचे काय आवडतं काय नाही आवडतं, त्याचे विचार काय आहेत, त्याचे मत काय आहेत, त्याचं ॲटिट्यूड काय आहे, किंवा कुठल्या प्रकारे त्याचं बॅकग्राऊंड आहे, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये तो वाढलेला आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्या सायकॉलॉजीवरती इफेक्ट करत असतात. जसे काही मुद्दे आपल्याला पाहता येतील. सेल्फ इमेजचे स्वतःचं एक स्वतःविषयी असणारं मत असतं आणि आपण ते मत कधीही बाजूला करून दुसऱ्या प्रकारे विचार करायला एक्सेप्ट होत नाहीत. रॉंग अझम्पशन्स असतात, काही चुकीचे गृहीतकं आपल्या डोक्यामध्ये फिट असतात आणि आपण त्याच अँगलने विचार करत असतो. रॉंग जजमेंट्स असतात की एखाद्या गोष्टीवरती आपण समोरच्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीनं जजमेंट करत असतो, किंवा स्नॅप रिॲक्शन्स असतात. काही वेळेस आपण पटकन रिॲक्शन देऊन जातो की एखाद्या व्यक्तीने काही केलं आहे तर त्यांनी असं अशामुळे केलं असेल, मग त्या पाठीमागे नेमकं काय बॅकग्राऊंड होतं याचा आपण विचार करत नाही. तर हे सगळे बॅरियर्स जे असतात क्रिएट होतात ते ह्युमन सायकॉलॉजीमुळे क्रिएट होत असतात. यानंतर पुढचं आपल्याला बॅरियर पाहायचं आहे ते आहे सिमॅन्टिक बॅरियर्स. सिमॅन्टिक बॅरियर्स म्हणजे रिलेटेड असतं हे त्या एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेज जे आपण कम्युनिकेशनसाठी वापरतो आहे. मग जी लँग्वेज वापरतो आहे ती लँग्वेज आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला त्या लँग्वेजचं ग्रामर आणि त्या लँग्वेजमध्ये सफिशियंट होकॅबलरी वर्ड पॉवर आपल्याकडे असावी लागते, होकॅबलरी असावी लागते, तर आपल्याला ती लँग्वेज फ्लुएंटली आणि परफेक्टली बोलता येईल. जसं आपण एक्झाम्पल पाहूयात, एखादा रेकॉर्ड हा शब्द आहे तो नाऊन म्हणून वापरायचा आहे का व्हर्ब म्हणून वापरायचा आहे, नाऊन म्हणून वापरला तर कसा वापरायचा, व्हर्ब म्हणून वापरला तर कसा वापरायचा, हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपल्याला त्या लँग्वेजचं ग्रामर परफेक्टली येत असेल. किंवा दुसरं एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल, साईट हा शब्द आहे, मग तो साईट आपण 3 प्रकारे लिहू शकतो, SIGHT, SITE किंवा CITE, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन एकच आहे, पण स्पेलिंग बदललं की त्याचा अर्थ मात्र बदलतो. तर हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपल्याला त्या लँग्वेजचं सफिशियंट होकॅबलरी आपल्याकडे असेल तेव्हाच. त्यामुळेही असे सिमॅन्टिक बॅरियर्स हे क्रिएट होऊ शकतात. यानंतरचं पुढचं आपल्याला शेवटचं बॅरियर पाहायचं आहे ते आहे कल्चरल बॅरियर्स.
कल्चरल बॅरियर्स ज्याप्रमाणे कल्चरशी रिलेटेड आहे. आता लँग्वेजचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपण कुठल्या तरी कल्चरशी रिलेटेड असतो. मग त्या कल्चरमध्ये कदाचित एखादा शब्द वेगळ्या पद्धतीने वापरला जातो, तर तोच शब्द दुसऱ्या कल्चरशी जेव्हा आपण वापरतो कदाचित त्याचा अर्थ बदलू शकतो. त्यामुळे शब्द एकच असला पण तो वेगवेगळ्या कल्चरच्या माध्यमातून वापरला तर त्याचं मिनिंग बदलतं. हे समजून घ्यायचा आपण कसा आहे तो प्रयत्न करूयात. समजा एक एक्झाम्पल आपण पाहूयात. मम्मी हा शब्द आहे. मग तोच आपण वेगवेगळ्या डिफरंट कल्चरनी जर वापरला, समजा इंग्लिश कल्चरच्या माध्यमातून वापरला आपण तो, तर त्याचा आपण पटकन अर्थ काढूयात. मम्मी म्हणजे मदर, आई. पण हाच शब्द जर आपण दुसऱ्या कल्चरच्या म्हणजे इजिप्शियन कल्चरच्या माध्यमातून वापरला तर त्या ठिकाणी ममी म्हणजे ज्या ठिकाणी डेड बॉडीज बरी केल्या जातात किंवा ठेवल्या जातात, विशेषतः राजे महाराजांची अशी प्लेस म्हणजे ज्याला आपण ममी म्हणूयात. म्हणजे कल्चर बदललं की त्या शब्दांचा अर्थ बदलून जातो. यामुळे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स क्रिएट होत असतात. तर हे बॅरियर्स आपल्याला कसे आयडेंटिफाय करायचे आहेत आणि ते कसे ओव्हरकम करायचे आहेत हे समजून घेण्यासाठी या प्रॅक्टिकलचा नक्कीच उपयोग होईल. तर आज आपण इथे थांबूयात. थँक्यू.